नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, सेवा जोड संदर्भात सेवा काउंट म्हणजे जे पूर्वी बांधव इतर विभागात होते, उदाहरणार्थ गृह विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, आणि त्यातून ज्यांनी अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी, शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतून शिक्षण सेवक या पदावर आपली नियुक्ती मिळवली, अशांना त्यांची पूर्वी ज्या सेवेत होते ती सेवा यामध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये ॲड. आणि दुसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हा सेवा जोडचा प्रक्रिया आणि सेवा जोडचा शासन निर्णय ह्यासाठी आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आणि मागील कालावधीमध्ये आपले प्रामुख्याने विजय कदम सर असतील, जे की गृह विभागात होते, त्यासोबतच आपले अर्जुन कनसे सर असतील, भोसले सर असतील, अशा त्यासोबत शिंदे मॅडम असतील, अशा अनेक बांधवांनी, जे की ज्ञानोबा पाटील सर असतील, यांनी अविरतपणे मेहनत घेऊन या सर्वांनी हा GR मागच्या वेळी याला पाठपुरावा करून यशस्वीरित्या तो GR पारित करून घेतला आहे. आणि त्यावरती अनेकांनी शिक्षण सेवक या पदावर रुजू होत असताना आपली मागची सेवा ग्राह्य धरण्यासाठी इतर विभागीय कार्यालयामध्ये, शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये ज्या आस्थापनेमध्ये त्यांची नियुक्ती झाली, उदाहरणार्थ महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तसंच ग्रामविकास आणि सोबतच उच्च माध्यमिक असेल तर ज्युनियरला शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे विविध स्तरावरती आपले प्रस्ताव दाखल केले. परंतु या प्रस्तावाला गती येत नव्हती. मागील 4 ते 5 महिन्यापासून हे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होते. तर अशातच दिनांक 15 जून 2026 रोजी नवीन सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आणि त्या दृष्टीने आपण बघूया. तो आपल्या हाती नुकताच पडला आहे. तर शासकीय निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तर संदर्भ शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग समक्रमांक दिनांक 18/2/2026 रोजी हा GR आला होता. त्याचा संदर्भ दिला आहे. शासन परिपत्रक नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते, अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या आधिपत्याखालील 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा, या शाळांमधील कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने नियुक्ती होतो, त्यावेळी त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती करणारे कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. क्रमांक 2. वेतन संरक्षण वेतन निश्चितीबाबत उपरोक्त प्रमाणे तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवाराकडून प्राप्त होत आहेत. वस्तुत संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. असे असतानाही क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय आहे. मी काय म्हणलं आहे, आता अनेक बांधवांचे मला कॉल आले. वेगवेगळ्या स्तरावरती, वेगवेगळ्या विभागीय स्तरावरती हा प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या कालावधीमध्ये अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. त्यांचे मला मोठ्या प्रमाणावर कॉल आले. म्हणजे जळगाव, खान्देश विभागात असतील, पुणे विभागीय स्तरावर असतील, नागपूर विभागीय स्तरावर असतील, आपल्या लातूर विभागीय स्तरावर असतील, हे प्रस्ताव प्रलंबित होते. प्राप्त झालेल्या निवेदनाद्वारे काही मुद्द्यांबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. हे मुद्दे त्याबाबतचे शासनाने स्पष्टीकरण याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक उपस्थित मुद्दे पूर्वसेवेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर विभागातील सेवा जसे की वर्ग 4 अथवा गट ड मधून शिपाई, परिचर, पहारेकरी, कक्षसेवक, इतर गट ड पदावरून, तसेच वर्ग 3 अथवा गट क मधून लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार, इतर गट क पदावरून शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती होऊन असमान असलेल्या शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोड सह वेतन निश्चितीचे लाभ सदर शासन निर्णय लागू होतो किंवा कसे, स्पष्टीकरण दिलं. या पहिल्या मुद्द्यांबाबत उमेदवारांची पूर्वीची नियुक्ती गट क मधील
आहे अथवा गट ड मधील आहे या बाबी विचारात न घेता उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता किंवा कसे पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्याची पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने केलेला आहे किंवा कसे, तसेच पूर्वीच्या नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुदेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक खंड असू नये इतक्याच बाबी विचारात घ्यायच्या आहेत, हे स्पष्टीकरण दिले. आता क्रमांक 2चं बघू आपण. उपस्थित मुद्दा काय झाला. लागू होत असल्यास कमी किंवा जास्त वेतन श्रेणीवरून आलेल्या म्हणजेच नियुक्ती समान पदावर झाली नसल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवाजोड व वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी, प्रश्नार्थक चिन्ह. स्पष्टीकरण दुसऱ्या मुद्द्यावरती दिले. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिपत्रक 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. आता उपस्थित मुद्दा क्रमांक 3. उदाहरणात पूर्वीच्या शासकीय निमशासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी S7 किंवा त्या खालील वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्याची वेतन निश्चिती धारण करत असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10 किंवा S14 त्यावरील जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का याबाबत स्पष्टता असावी. उदाहरणार्थ ही व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 25,200 इतके वेतन घेत असताना त्याची S10 किंवा S14 या वेतन श्रेणीतील शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्याची वेतन निश्चिती S10 या वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजेच 29,200 या टप्प्यावर तर S14 या वेतन श्रेणीतील 38,600 या किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. सदर व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 30,200 इतके वेतन घेत असताना त्याची वरीलप्रमाणे निवड झाल्यास S10 या वेतन श्रेणीतील 31,000 या पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तसेच S14 या वेतन श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तर ह्याबाबत हे तिसऱ्या उपस्थित मुद्द्यावरील स्पष्टीकरण होतं. आता बघूया क्रमांक 4. उपस्थित मुद्दा. सेवाजोड वेतन निश्चिती करून द्यावयाच्या वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यावयाच्या किंवा सदर कर्मचाऱ्याच्या शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर द्यावयाचा आहे. यावर स्पष्टीकरण बघूया. मुद्दा क्रमांक 4 संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू होता अशा उमेदवाराची वेतन निश्चिती संदर्भाधीन शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18/2/2026 पासून करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे. या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन निश्चितीचा लाभ अनुदेय राहील. तर अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक उपस्थित 5 आहे. शिक्षण सेवकाच्या परीक्षाविधीन कालावधीमध्ये वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यावयाचे आहेत का, तर हो. तर 18/2/2000 पासून आवश्यक असलेल्या त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे. या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन श्रेणी निश्चितीचा लाभ अनुदेय राहील. हे स्पष्टीकरण दिले. आणि मागचा जो GR होता त्यामध्ये ही जी दिरंगाई होत होती त्याला हा मुद्दा महत्त्वपूर्ण असेल. टू बी पॉईंट नोटेड. हा प्रामुख्याने ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे त्या हा मुद्दा त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकतील आणि हा मुद्दाच हायलाईट केल्यास याचे परिणाम होऊ शकतील. तर मुद्दा क्रमांक आहे उपस्थित संदर्भाधीन 6. संदर्भाधीन शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे तरी 3 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षाविधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चिती करण्यात येईल असे काही प्रशासनिक अधिकारी यांचे म्हणणे आहे. तर दिनांकापासून वेतन निश्चितीचा लाभ अनुदेय राहील, परीक्षाविधीन कालावधी लागू राहील. याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. शिक्षण सेवक परीक्षाविधीन कालावधीतच वेतन श्रेणी संरक्षण वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे. मुद्दा उपस्थित क्रमांक 7. सेवा जोडो वेतन निश्चिती करत असताना अनुसरावयाची कार्यपद्धती स्पष्ट करावी. म्हणजे सेवा जोडे सामान्य प्रशासन विभाग व वेतन निश्चिती ही वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो हे करतील. ही फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे करावयाची आहे. त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे या संदर्भात
प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे ह्या संदर्भात सर्व माहिती उपस्थित असते संबंधित कार्यालयाकडे. आणि वेतन निश्चिती ही त्यांना बाब चांगल्यापैकी त्यांच्या अभ्यासक्रमानुसारही आहे आणि त्यांना ज्ञात आहे अनुभवानुसार. तर मुद्दा क्रमांक उपस्थित 8, बहुतांश प्रशासन अधिकारी असे म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधन तत्त्वावर स्वीकारले आहे, त्यामुळे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी असा दावा केला असल्यास तर त्यावर कशी देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा. तर मुद्दा क्रमांक 8 हा फार सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या मुद्द्यांमध्ये त्यावर स्पष्टीकरण दिले. असा दावा केला असल्यास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही. संदर्भाधीन शासन निर्णय हा शासनाने माननीय उच्च न्यायालयाचे काही प्रकरणातील न्यायविरोधी निर्णय विचारात घेऊन व वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे. याची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तर त्यानुसार हा शासन निर्णय महत्त्वपूर्ण 8वा मुद्दा आपण प्रेझेंट करू शकता. ज्यांना यामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरे जावं लागत आहे, ज्या बांधवांचे 8 ते 10 महिन्यापासून 3 ते 7 ते 8 महिन्यापासून प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर याबाबत शासन निर्णय परिपत्रक वित्त विभाग 2024 प्रकरण 35/, सेवा 4 दिनांक 30/5/2024 अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 1/11/2025 रोजी त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती करण्यास आल्यास पूर्वीची सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ अहत्कारी सेवेची परिगणना करण्याकरता जोडून देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने, सैनिकी शाळा यांचा समावेश, त्यातील विविध पद्धतीने नियुक्त झालेले परिपत्रकातील अटींची पूर्तता करण्यासाठी शिक्षण सेवक, नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर पत्रकातील तरतुदी लागू करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी. संदर्भाधीन शासन निर्णय स्वयंस्पष्ट असताना पात्र उमेदवारांना वेतन संरक्षणाच्या लाभापासून ठेवण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी दाखविलेली अनास्था अयोग्य आहे. याबाबत शासनाकडे यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. आयुक्त शिक्षण यांना सूचित करण्यात येते की संदर्भाधीन शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आपण आपल्या स्तरावर आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना तात्काळ द्याव्यात. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतिक क्रमांक 2026 06 15 14 03 04 07 21 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून पुढील काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार. तर आबासाहेब कवळे उपसचिव जे आहेत आपल्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे, त्यांच्या स्वाक्षरीनिशी हा निर्गमित करण्यात आला आहे. याची प्रत शालेय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. अशा स्थितीने तर ह्या सेवाजोड प्रस्तावाबाबत अनेक बांधव मागील अनेक महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रमात होते आणि खूप मोठ्या समस्येला सामोरे जात होते. वेगवेगळ्या स्तरावरती ज्यांची नियुक्ती प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरावरती प्रलंबित आहे अशांसाठी हा दिलासा देणारा शासन निर्णय आहे. तरी सर्वांनी या शासन निर्णय डाउनलोड करून घ्यावा अथवा माझ्याकडे व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा, मी आपल्याला तुमच्याकडे हस्तांतरित व्हॉट्सअपच्या माध्यमातून करेल. तर या सेवाजोडच्या माध्यमातून आलेला शासन निर्णय आपल्यासमोर या तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केला आहे. तर या विषयावर इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतो. आणि याबाबत काही अडचण आल्यास आपण थेट सचिव उपसचिवांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने करणार आहोत. तर काहींना ह्या उपरही अडचणी निर्माण झाल्या तर नक्की संपर्क करा. आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न थेट स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करूया. तर धन्यवाद.